मी जी बातमी सांगणार आहे ती ऐकून प्रत्येक मुंबईकराला चीड आल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या माझ्या कष्टाच्या कमाईतून भरलेल्या कराच्या पैशांची कशी उधळपट्टी सुरू आहे याचा एक नवा प्रताप मुंबई महापालिकेतून समोर आला आहे। अवघ्या 5 महिन्यांपूर्वी 2.16 कोटी रुपये खर्चून महापालिकेच्या व्हीआयपी पदाधिकाऱ्यांसाठी नव्या कोऱ्या गाड्या खरेदी केल्या होत्या। पण आता या गाड्या आम्हाला नको असं म्हणत नव्या कोऱ्या इनोव्हा क्रिस्टा या अलिशान गाड्या हव्या आहेत असा हट्ट पदाधिकाऱ्यांनी धरलाय। नेमका हा प्रकार काय आणि बीएमसी मध्ये नेमकं चाललंय तरी काय हेच मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या गाड्यांमध्ये खड्ड्यांचे धक्के जास्त बसतात आणि आमची पाठ दुखते असं म्हणून काही व्हीआयपी मंडळींना आता थेट इनोव्हा क्रिस्टा या गाड्या हव्या आहेत असा अजब हट्ट धरलाय। लोकलचे धक्के खाऊन त्रास सहन करत कष्ट करून प्रत्येक मुंबईकर कर भरतो, त्या सगळ्या सोयी सुविधांचा तर बोजवारा उडालाय। लोक झाड अंगावर पडून मॅनहोल मध्ये पडून आपला जीव गमावतायत। तसं पाहायला गेलं तर याला कारणीभूत तशी बीएमसीच आहे, पण सुविधा सोडून पालिकेतील लोक स्वतःच्या प्रवासाच्या आरामासाठी पुन्हा 1.5 कोटींचा अतिरिक्त चुना पालिकेच्या तिजोरीला लावायला जातोय। मुंबईकर रोज रस्त्यांवरील खड्ड्यांशी, अपुऱ्या सोयी सुविधांशी आणि वाहतूक कोंडींशी 2 हात करत आहेत, पण महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मात्र आपल्या प्रवासात बसणाऱ्या धक्क्यांची चिंता सतावू लागली आहे। अवघ्या 5 महिन्यांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात महापौर, उपमहापौर आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी तब्बल 2.16 कोटी रुपये खर्चून 13 नव्या कोऱ्या गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या। यामध्ये महापौरांसाठी 30 लाखांची इनोव्हा तर उपमहापौर आणि इतर अध्यक्षांसाठी प्रत्येकी 18 लाखांच्या स्कॉर्पिओ गाड्यांचा ताफा दाखल झाला होता। या गाड्यांमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नाही किंवा गाडी खराब झालेली नाही, तरी सुद्धा या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे थेट असा अजब युक्तिवाद केला आहे की स्कॉर्पिओची उंची जास्त असल्याने मुंबईच्या खड्ड्यांतून जाताना खूप धक्के बसतात, त्यामुळे आम्हाला गाडी बदलून इनोव्हा क्रिस्टा द्या। म्हणजेच आता तुम्हीच बघा, ज्या खड्ड्यांमुळे रोज सर्वसामान्य मुंबईकर हैराण आहे ते खड्डे बुजवायचे सोडून ही व्हीआयपी मंडळी स्वतःसाठी अलिशान गाड्यांची मागणी करत आहे। एका इनोव्हा क्रिस्टाची बाजारात किंमत सुमारे 25 लाख रुपये इतकी आहे, त्यामुळे अवघ्या 6 पदाधिकाऱ्यांसाठी महापालिकेच्या म्हणजेच जनतेच्या तिजोरीवर पुन्हा तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या अतिरिक्त भर पडणार आहे। या संपूर्ण प्रकरणावर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेच्या कारभारावर आणि सध्याच्या व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला आहे। त्या म्हणाल्या की आम्हाला ज्या गाड्या दिल्या होत्या त्यांचं मायलेज अवघे 7 ते 8 आहे, गाडी बरोबर नाही, पाठ दुखते असा बहाणा करून ही मंडळी स्कॉर्पिओ कंपनीचं नाव बदनाम करत आहेत का? 5 वर्षांसाठी घेतलेल्या गाड्या 5 वर्ष वापरल्या पाहिजेत। पालिकेची अशी लूटमार सुरू असेल तर आयुक्त काय यांचे लाड पुरवायला बसले आहेत का? इतकंच नाही तर किशोरी पेडणेकर यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे। त्या म्हणाल्या की नगरसेवकांना 25,000 रुपये मानधन दिलं जातं, पण महापौरांच्या खासगी सचिवांना 50-50 हजार रुपये पगार दिला जातोय। प्रसिद्धीसाठी 3 महिन्याला 10 लाख रुपये उधळले जात आहेत। आम्ही महापौर असताना माझ्या सहकाऱ्यांना असा भरमसाठ पगार नव्हता। नक्की कसला कारभार चालला आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे याआधी घेतलेल्या स्कॉर्पिओ गाड्या काही भंगारात काढल्या जाणार नाहीत, त्या सहाय्यक आयुक्तांना दिल्या जातील असं म्हटलं जात आहे। पण प्रश्न हाच आहे की अवघ्या 5 महिन्यात पुन्हा नव्या आलिशान गाड्यांचा हट्ट धरणं कितपत योग्य आहे? एकीकडे महापालिकेकडे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी, पाणी पुरवठ्यासाठी किंवा नागरी सुविधांसाठी निधीची कमतरता असल्याचं चित्र दिसत आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींचे हट्ट पुरवण्यासाठी आणि आरामासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे। हा सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशांचा थेट अपमान नाही तर दुसरं काय आहे? महापालिकेच्या या कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।